आणि मग 2001मध्ये माझे वडील कोमामध्ये गेले आणि त्यांना डॉक्टर म्हणाले, आता तुम्ही घरी न्या. जे काय त्यांचं व्हायचं ते अजून आता काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही. मग आम्ही त्यांना घरी आणलेलं आणि महामृत्युंजय जप म्हणत मी सारखे बसायचे त्यांच्यासमोर. म्हणजे हा अनुभव जो आहे ना, हा काहीतरी त्याने मला आणखीन कनेक्ट व्हायला, एक एक असा अनुभव येतो तसं तुम्ही आणखीन कनेक्ट होता तसं. तर मी आपलं रोज रात्री ते महामृत्युंजय जप म्हणत बसायचे. आईला सांगायचे, तू दिवसभर बसली आहेस तर तू आता झोप. मला जोपर्यंत जागवेल तोपर्यंत मी बसते, मग मी झोपेन असं. आणि साधारण रात्रीचे 9:30-10 वगैरे वाजले असतील आणि मी जप करत असताना एकदम अशी ट्रान्समध्ये गेले आणि कुठल्या तरी अवकाशात गेले असं. म्हणजे ते मला अजूनही आठवत आहे तो हे अनुभव. आणि महाराज होते तिकडे आणि मला त्यांनी विचारलं की तुझ्या वडिलांना कुठे ठेवू. तर मी म्हटलं त्यांना कुठे ठेवाल ना, ती स्वच्छ जागा ठेवा, त्यांना स्वच्छतेचं भारी वेड आहे. अगं म्हणून तर तुला विचारतो म्हणे कुठे ठेवू. मग मी तिकडे अशा बऱ्याच जागा होत्या, त्याच्यामधली एका जागेला सांगितलं इथे ठेवा. इथे ठेवू ना, नक्की ना म्हणे. म्हटलं हो. आणि मी डोळे मिटले आणि खाडकन त्या क्षणी वडिलांचा प्राण गेलेला मला जाणवलं. म्हणजे ही जी काय अनुभूती मला आली, म्हणजे नाही बोलू शकत त्याच्यावर काही अजून मी. इतकं म्हणजे त्यांनी, म्हणजे तुम्हाला माहिती असेल गोंदवलेकर महाराजांचं कायम आहे की अंतकाळ ते साधतात. म्हणजे असं की त्या सोलला कुठेतरी पुढे नेणं किंवा निघताना सद्गती मिळवून देणं किंवा निघताना जर तुमच्या कुठल्या भावना वासना राहिल्या असतील तर त्यांना म्हणजे कुठेतरी पुढे नेणं त्या सगळ्या प्रवासात. तर ते अंतकाळ साधणे असं त्याला म्हणतात. तर तो त्याने माझ्या वडिलांचा साधला. तर ह्याच्याहून आणखीन काय ग्रेट असू शकतं. म्हणजे हा अनुभवच त्याने मला अजून प्रगल्भ केला.